नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. ग्रामविकास अधिकारी बजरंग बुरुटे यांच्या कार्यकाळातील झालेल्या कामाची चौकशी व्हावी, ग्रामस्थांची मागणी. तालुक्यातील कोकळे येथील ग्रामविकास अधिकारी श्री बजरंग बुरुटे हे कोकळे येथे पदभार स्वीकारल्यापासून ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिकांना त्यांच्या वागणुकीचा त्रास होत आहे. सदर अधिकारी हे ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचा कारभार करत आहेत. याबाबत त्यांना वेळोवेळी जाब विचारला असता उद्धट आणि अरेरावीची भाषा त्यांच्याकडून वापरली गेली आहे. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यास ते जुमानत नाहीत. सदर ग्रामविकास अधिकारी कोकळे हे हजर झाल्यापासून प्रत्यक्ष मासिक मीटिंग किंवा ग्रामसभा झालेली नाही. सदर अधिकारी कामावर वेळेवर येत नाहीत. शासनाकडून येणाऱ्या विविध योजना व निधी सदस्यांना विचारात न घेता परस्पर चुकीच्या कामावर खर्च करतात. कोकळे येथील घरकुल, शौचालय, सामुदायिक विहीर अशा योजनेतील लाभार्थींकडून पैशाची मागणी करतात. ग्रामसेवक हा कोकळे येथे मुक्कामी आहे असे दाखवून शासनाकडून बिले घेत आहे. त्याचप्रमाणे आज अखेर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वेळेवर हजर राहिलेले नाहीत. प्रत्येक वेळी चुकीची कारणे देत ते गैरहजर असतात. ग्रामपंचायतीकडून झालेल्या विकास कामांची बिले काढण्यासाठी काम दिलेल्या कंत्राटदारांना या अधिकाऱ्याकडून टक्केवारीची मागणी केली जात असल्याने गावातील कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. ग्रामपंचायत दप्तरी कारभारामध्ये फेरबदल करणे, खाडाखोड करणे असे कामकाज चाललं आहे. ग्रामपंचायत दाखले व इतर कामासाठी नागरिक गेले असता त्यांची अडवणूक करणे व पैशाची मागणी करणे, ग्रामस्थांना उद्धट बोलणे व दाखले वेळेवर न देणे अशा प्रकारे लोकांना या अधिकाऱ्याचा नाहक त्रास चालू आहे. ग्रामपंचायत साहित्य खरेदी या पोर्टलवर हलक्या प्रतीचे साहित्य खरेदी करून शासनाच्या पैशाचा गैरवापर या अधिकाऱ्याने केलेला आहे. या सर्व बाबींचा उल्लेख करत कोकळे गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी या अधिकाऱ्याविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला असून सदर अर्जाची योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अन्यथा दोषी आढळल्यास बदली किंवा बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी देखील या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. आमच्या गावचे जे ग्रामसेवक आहेत आज गेली 5 वर्ष कार्यरत आहेत. त्या कार्यामध्ये आजपर्यंत कोणतीही ग्रामसभा त्यांनी पूर्णत्वास नेलेली नाही. त्यानंतर आमचे जे सदस्य आम्ही निवडून दिलेले आहेत ते त्यांना विचारणा करत असता त्यांच्या अंगावरती जाऊन तुम्हाला काय त्यातलं कळते, तुम्ही सही करायला जावा अशी त्यांची उत्तरे असतात. आणि जर सदस्याचं ही अवस्था असेल तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल त्या गावाची. म्हणून आमची तात्काळ त्या ग्रामसेवकांची चौकशी होऊन बदली व्हावी ही अशी आमची माहिती. तुम्हाला काय म्हणायचं? नमस्कार, मी अमर साबळे, कोकळे गावचा रहिवासी असून आजपर्यंत कोकळे गावामध्ये जे 5 वर्षामध्ये जे ग्रामसेवकांनी काम केलेलं आहे त्या कामाचा कुठलाही आराखडा त्यांनी अजूनपर्यंत गेलेला नाही. जो कोणी त्याला विचारायला जातोय त्याच्यावरती उद्धटपणे बोलणं किंवा त्यांना उलटी उत्तरं देणं असं सांगितलं की सर्वसामान्य माणसांचा हाल असा आहे. सदस्यांना सोडून व्यवस्थित कुठली उत्तर दिली गेली नाही. जर आमच्यासारखी माणसं त्यांना विचारायला गेली तर त्याची उरावरीची उत्तर मिळतात. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर जवळजवळ दलित वस्ती सुधारमध्ये अण्णाभाऊसाठी समाज मंदिराचा जो प्रस्ताव आहे आज जवळजवळ 3 ते 3 वर्ष झाले. ते प्रस्ताव दरवर्षी आणि प्रत्येक 6 महिन्यातून दिला जातो. तर त्याची काही हालचाल झालेली नाही आणि तिथं कुठलाही बदल झालेला नाही. अशाच गावामध्ये भरपूर काम आहे. त्याच्यामुळं हा ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकाची बदली व्हावी एवढीच आमची मागणी आलेला आहे. आणि त्याचा खर्च किती झाला ह्याची कधी आम्हाला माहिती लागून दिलेली नाही. आणि जेव्हा आम्ही कधी मिटिंगला जातो त्या टायमाला ते ग्रामसेवक हजरच नसतात. आणि अशा पद्धतीने मग ते आम्ही कोणत्या प्रश्नाचं काही उत्तर मागायला गेलं तर अरेरावीची भाषा, उत्तर भाषा त्यांची असते. तुम्हाला काय सांगायचं त्या संदर्भात? आणि ज्या वेळेला उपस्थित असते त्यावेळेला बाकी कोण नसते. आम्हाला प्रश्नांची उत्तर मिळत नाही योग्यरित्या. निधी कुठं आला, कुठं गेला हे आम्हाला व्यवस्थित सांगितलं पाहिजे. जी काही कामं आहेत ती आम्हाला व्यवस्थित सांगितली पाहिजे. तुम्ही आता निवेदनामध्ये भ्रष्टाचाराचा उल्लेख केलेला आहे. कोणकोणत्या योजनांमध्ये कोणकोणत्या गोष्टींमध्ये असा भ्रष्टाचार तुम्हाला शक्यता वाटते? आता गावात जी काही कामं होतात ते कोणत्या गोष्टीसाठी वापरलं जाते, त्याचं काय महत्त्व आहे ते आम्हाला नाही सांगितलं तर आम्हाला कळणार कसं आहे ना. त्या गोष्टीचा उलगडा करून सांगितलं पाहिजे त्यांना.
खरं तर ती कामं झाली आहेत आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झाले. आता कसं झालंय की 2.5 वर्ष झालं आम्ही त्या बॉडीमध्ये आहे आणि जी केंद्र शासनाची स्कीम आहे हर घर जल, ही स्कीम अजूनपर्यंत अधुरीच आहे. त्याचं काम चालू आहे, पण ती कधी पूर्णत्वास येणार आहे किंवा त्याला जबाबदार असे कोणी जबाबदारी घेत नाही. आमच्या विचारलं तर ते आमच्याकडे काय नाही, असं त्यांना पंचायत समिती वगैरे असं काहीतरी त्यांच्या निवडीची उत्तर देतात की लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे ग्रामस्थाकडून मागणी. आता तुमची ग्रामसेवकांबाबत त्यांच्या कार्याबद्दल काय मागणी आहे? सीओला काय भेटणार, काय मागणी केली? ग्रामसेवकांनी ग्रामसभा आतापर्यंत पूर्ण कधीच केली. ती ग्रामसभा व्यवस्थित व्हावी, गावासाठी काय काम केलं ते ग्रामसभेत सांगणार ना. त्यांनी ग्रामसभाच घेतली, हो. त्यामुळं हा ग्रामसेवक नको आहे आपण. नाही, ग्रामसभा घेतली नाही. ती कारण गुडवडीच उत्तर देतात. ग्रामसभा झाली, जनप्रती संख्या नाही, असे उत्तर देतात ते. सरपंच असतील त्यांचं कशा तऱ्हेने त्यांना त्यांना आहे रिस्पॉन्स त्या पत्त्यावर. तो कामाची जी काय पद्धत आहे ही एकदम चुकीची आहे. तर आता मागणी काय आहे सीओकडे तुमची? यांची चौकशी होऊन बदली व्हावी. ठीक आहे. याचं ठोस असं कारण या सदस्यांना असेल, ग्रामस्थांना असेल, दिलं जात नाही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.